असं म्हटलं जातं की वयाने जरी आपण आज कितीही मोठे झाले असलो तरी बालपणातल्या त्या आठवणी आणि तो आनंद कायम आपण जपून ठेवला पाहिजे. ते लहानपणातले दिवस, त्या बालपणातल्या आठवणी खूप वेगळे दिवस होते. नो टेन्शन, बिनधास्त असं ते जीवन होतं. ते जीवन जगत असताना शाळेत जाताना पाण्यावर फेकणारे दगड, बेडकांना मारणारी दगडं, विटू दांडू खेळणे, कबड्डी खेळणे, लंगडी खेळणे, धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेणं, हे खूप लहानपणाच्या अशा खूप मोठ्या मोठ्या आठवणी आहेत. ते बालपणातला जो आनंद होता, तो आनंद आणि ती खुशी आज नाही आहे. आज काय आहे तर आपल्यावर घराची जबाबदारी पडलेली आहे. घरातल्या अडीअडचणी परिस्थितीनुसार सोडवतानाच आपले सगळे दिवस गेलेले आहेत. मग तो आनंद जो लहानपणात होता, जो बालपणात होता, तो आनंद आज नाही आहे. पण जेव्हा या बालपणातल्या आणि लहानपणातल्या जेव्हा आठवणी येतात तेव्हा ते आठवणच गाळामध्ये अगदी स्मित असे येतं. तर त्या आनंदामध्ये आपण निघून जातो. तर खरंच मला असं म्हणायचं आहे की खरंच तो आनंद आणि ते दिवस आठवत राहा, जेणेकरून ते दिवस आठवल्यावर आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचा त्या आठवणी आल्यावर आनंद निर्माण होतो. तो आनंद आपण नेहमी घ्यायला पाहिजे. त्या आठवणी नेहमी आठवल्या पाहिजेत. आणि म्हणून म्हणायचं मला वाटतं की जरी आपलं वय मोठं झालं असलं तरी बालपणातल्या त्या आठवणी आणि तो आनंद कायम जपून ठेवता आला पाहिजे.